हा बघा ते छान झालाय, मऊ झाला एकदम लुसलुशीत. मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना, व्ह्युअर्सना नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे, आरोग्यदायी, भरभराटीचे जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता आपण आज नवीन वर्षाचं आगमन कशाने करतोय तर आपण केक बनवून त्याचं आगमन करतोय. हा मी आज प्लम केक बनवते. तर चला तर आपण त्याची रेसिपी बघूया. तर ही मी 2 संत्र घेतली आहेत. ही माल्टा याला संत्र म्हणतात. तर ही 2 संत्र मी घेतले. तर त्याचा आपण आता ज्यूस काढून घेऊया. हे बघा ह्याला रस खूप छान असतो. म्हणजे आपली जी आपली जी साधी संत्र असतात ती घेतली तरी पण चालू शकतं. याचा स्मेल बघा किती छान आलाय तो. आणि हे माझ्याकडे मोसंबीचं ज्यूस काढायचं भांडं आहे. तर त्याच्यात मी हे संत्र्याचा ह्या रस काढून घेऊया आपण. बघा एकदम इझिली आणि पटकन येतोय. आता आपण गॅस सुरू करूया. गॅसवर मी पॅन ठेवलाय आणि आता आपण हा जो संत्र्यांचा 2 संत्र्यांचा रस काढला तर तो बघा किती झालाय. पाऊण कप झालाय. आता आपण याच्यात पॅन मध्ये घालूया. सगळे ड्रायफ्रुट्स घेतलेत बघा. आणि हे आपल्याला ह्या रसात म्हणजे सोक करून घ्यायचे आहेत. आता हे नुसतं ठेवायला आपल्याला वेळ नाही ना तेवढा. नंतर काय काय जण 10 दिवस ठेवतात, 2 दिवस ठेवतात, मिनिमम 1 दिवस तर ठेवायलाच लागतो. पण आता ते शक्य नसल्यामुळे आपण आता काय करतोय तर हे सगळे ड्रायफ्रुट्स या रसात टाकतोय आणि थोडंसं त्याला असं शिजवून घेतोय. तर हे बघा मी 2-2 चमचे हे बदाम काजू घेतलेत, थोडेसे 2 अंजीर तुकडे घेतलेत, हे पिस्ता घेतले चमचाभर, हे 2-2 चमचे हे रेड टूटी फ्रुटी आणि ही ग्रीन. नंतर ह्या काळ्या मनुका घेतल्यात, ह्या ब्राऊन मनुका घेतल्यात, हे अक्रोड घेतलेत आणि हे क्रॅनबेरी घेतलेत आणि ह्या चेरी घेतल्यात. तर आता आपण ह्याच्यात हे टाकून घेऊया एक एक करून. मंद गॅसवर 2 मिनिटं हे थोडं सोक होतील ड्रायफ्रुट्स त्याच्यात सगळे. ड्रायफ्रुट्स जे आहेत ते सगळे सोक झालेत. म्हणजे ह्याच्यात सगळ्या संत्र्याचा जो रस आहे तो शोषला गेलाय ह्या ड्रायफ्रुट्स मध्ये. आता आपण हे म्हणजे याला हे आलंय, थोडीशी कड पण आला होता. त्यामुळे आता हे सगळं सोक झाले तर आपण आता काढून घेऊया एका बाउलमध्ये. आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करत ठेवूया. हे मी अर्धी वाटीच्या वरती आहे तेवढा गुळ घेतला, अर्धी वाटी भरून. तर तो आपण मेल्ट करून घ्यायचा आता. त्यासाठी ह्याच्यात 2 चमचे पाणी टाकूया थोडं.
आणि छान हे गुळाचे खडे आता आपण त्याच्यात विरघळून घेऊया. चेरी आणि चेरी आली, चेरी तुटे फुटीचे तुकडे आले. पर्यंत हा रवा आपण हे करूया, बारीक करून घेऊया आपण हा मिक्सर मध्ये रवा. गुळ पूर्ण वितळलाय तर त्याच्यात थोडं अर्धा कप पाणी टाकायचं आपल्याला. इकडे मी रवा बारीक करून घेतलाय मिक्सर मध्ये, तर तो आता आपण या बाउल मध्ये काढून घेऊया. पण गुळाचं पाणी या बाउल मध्ये काढून घेते. त्याच्यात रवा घेतलाय अर्धी वाटी, आणि आता हे गव्हाचं पीठ आपण याच्यात चाळून घेऊया. ह्याच्यात मसाला लागतो जरासा घालायला, तर मी 4 वेलचीचे हे घेतले, नंतर 4 लवंगा घेतल्यात आणि 4 फक्त मिरीचे दाणे घेतले. आणि माझ्याकडे ही दालचिनीची पावडर होती, तर त्यातली मी घेतली आहे दालचिनीची पावडर अर्धा चमचा, आणि हे जायफळचं घेतलंय थोडीशी पावडर. आणि आता आपण हे एकत्र वाटून घेऊया. मस्त सुगंध सुटलाय जायफळ, दालचिनी, वेलचीचा. तर आता आपण हे चाळणीत चाळून घेऊया. तर ते थंड होईपर्यंत हे असंच ठेवूया थोडं, कारण ह्याच्यात आपल्याला गुळाचं पाणी घालून हे 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण ग्रीस करून घेऊया. इकडे मी हे मोठं पातेलं घेतलंय मी, ह्याच्यात आपण केक बनवणार होतं, त्यासाठी आता हे प्रीहीट आधी करून घ्यायला लागेल 10 मिनिटं. तर हे बघा, माझ्याकडे आधी केक बनवलं त्याचं मीठ होतं, तर ते असं मी खाली पसरून घेते. आणि हे 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे. तो तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे. गॅस चालू करून मी हे केलंय, तेल गरम करत ठेवलंय. त्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया. पेपर ह्याच्यात ठेवते. ठेवते ही याच्या बरोबर बसते बघा. पुन्हा इथे मी वरून दुसरा बटर पेपर लावून घेते असं. आता हे थंड झालंय गुळाचं पाणी, असं थोडं थोडं मिक्स करून घेऊया. आता आपलं बॅटर बघा थोडं घट्ट झालंय,
त्याच्यात मी अर्धा वाटी दूध घेतले, तर ते आपण थोडं थोडं घालूया. तर आता आपल्याला हे 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे मिश्रण, आणि मग ह्याच्यातला रवा आणखीन फुलून येईल. त्यामुळे थोडं लागलं तर आणखीन आपल्याला ह्याच्यात थोडंसं दूध टाकायला लागेल. तर हे आपल्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया आपण. बघा बॅटर कसं झालंय. सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्यात. आता आपण झाकून ठेवूया. आपल्याला याच्यात तूप घालायचं आहे, तर तूप मी ठेवलंय मीठ करून. तूप नाही, सॉरी, बटर घेतलंय मी. बघा पाववाटी आहे. आता ह्या चांगला फुलून घेऊन देत रवा. आपला मोठं हे पातेलं आहे ते पण प्रीहीट झालंय. नंतर ह्या हे पण सध्या जरा गरम आहे आणखी थोडंसं. आणि आता याला पण 10 मिनिटं झाली आहे. तर आता आपण हे बघूया काय झालंय ते. बघा घट्ट झालंय ना. तर ह्याच्यात आपण हे बटर टाकूया. ते मीठ मगाशी टाकलं अगदी किंचित. आणि केक गोड आहे ना. घेऊया. बघा आपली कन्सिस्टन्सी बरोबर झाली. घालते, थोडं घट्ट झालंय. तर बघा आपल्याला हवं तसं मस्त झालंय बघा बॅटर. आता आपण याच्यात ही मिल्क पावडर टाकूया. आणि ड्रायफ्रुट्स टाकायचे. आपलं बॅटर खूप सूप केलंय, म्हणजे त्यातलं ओलसरपणा खूप झालाय. हे झालंय. थोडंसं दूध 2 चमचे घेऊया. बघा खूप थिक झालंय थोडंसं. वाव. एक चमचा विनेगर टाकायचं आहे. नंतर एक चमचा व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे. नंतर हे बेकिंग पावडर आहे.
1 चमचा बेकिंग पावडर झाली आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे. अर्धा चमचा आहे, हा जरासा मोठा होता. दूध टाकूया. म्हणजे आता आपलं बॅटर बघा कसं मस्त फुलून येईल. टॅप करून घेऊया म्हणजे ह्याच्यातली हवा. वर थोडेसे ड्रायफ्रुट्स, चेरी, नंतर थोडे टाकूया. आपलं खूप तापलंय तेल. वा, पन्नास मिनिटं हा ठेवायचा आहे. 55 मिनिटं झाली आहेत. वाव, मस्त सुगंध सुटलाय आणि बघा केवढा केक फुललाय मस्त. बघा आपली सुरी तशी झाली आहे. आता आपण गॅस बंद करूया. मस्त फुललाय केक. हा थंड करून घेऊया. येस, आता थंड करून घेऊया. त्यासाठी त्याच्यावर एक छोटा नॅपकिन टाकूया. आता थोडं थंड झालं. आमचा हा प्लम केक तयार आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, वॉच केल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. आणि पुन्हा असेच भेटू आपण एका नव्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.